दिनांक 21/1/2025 रोजी फिर्यादीनामे गणेश शाहू खाडे यांच्या राहत्या घराचे अज्ञात आरोपींनी कुलूप तोडून घराच्या कपाटातील 45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले। सदर घटनेबाबत खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। नमूद आदेशाप्रमाणे दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अनंत सालगुटे व पोलीस अंमलदार फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, रोहित मिसाळ, बाळू खेडकर, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। दिनांक 25 रोजी पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपींचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा अमोल बापू काळे व त्याच्या साथीदारासह केलेला आहे। ते खर्डा बस स्टँड येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। पथकाने मिळालेल्या माहितीवरून संशयित इसमांचा खर्डा बस स्टँड येथे शोध घेतला। त्यांना ताब्यात घेतले। त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अमोल बापू काळे, वय 30, राहणार पांढरेवाडी, जिल्हा धाराशिव, विकास नागेश भोसले, वय 27, राहणार डोकेवाडी, जिल्हा धाराशिव असे असल्याचे सांगितले। ताब्यातील आरोपींची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता आरोपी अमोल बापू काळे याच्या ताब्यातून 1,05,000 रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व गंठण व आरोपी विकास नागेश भोसले याच्या ताब्यातून 70,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण असा एकूण 1,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पथकाने ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती सांगितली। तसेच अमोल बापू काळे याच्याकडे आणखीन कोठे गुन्हे दाखल असल्याबाबत विचारणा केली। त्याने मागील 15 ते 20 दिवसांपूर्वी बाळगव्हाण तालुका जामखेड येथे रात्रीच्या वेळी बंद घरात चोरी केल्याची माहिती सांगितली आहे। आरोपीने दिलेल्या माहितीवरून खर्डा पोलीस स्टेशन अभिलेखावरील दाखल गुन्ह्याची पडताळणी करून खालील प्रमाणे 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। तर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना खर्डा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास खर्डा पोलीस ठाणे हे करीत आहेत। सदरची कारवाई श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।